बातमी आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जनहिताच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ देऊ नये. राज्य शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी केली आहे. अण्णांच्या संभाव्य उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार दाते यांनी सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. अण्णा हजारे यांनी नेहमीच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी सरकारशी अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास अण्णा नेहमीच लोकशाही मार्गाने उपोषणासारखे कठोर पाऊल उचलतात. या पार्श्वभूमीवर आमदार काशीनाथ दाते यांनी प्रशासनाला आणि सरकारला जागे करण्याचे काम केले आहे. आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केलेली भूमिका. प्रकृतीची काळजी. अण्णा हजारे यांचे वाढते वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर उपोषणाची वेळ येणे हे राज्यासाठी आणि प्रशासनासाठी भूषणावह नाही, असे आमदार दाते यांनी म्हटले आहे. मागण्याची दखल. अण्णांच्या मागण्या या नेहमीच समाजहिताच्या आणि पारदर्शकतेच्या बाजूने असतात. त्यामुळे सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. तातडीचा संवाद. शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून तातडीने अण्णांशी संवाद साधण्यात यावा आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, जेणेकरून उपोषणाचा प्रसंग टळेल. अण्णा हजारे हे केवळ पारनेरचे किंवा महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण आहेत. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.